आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पूर परिस्थितीचा दौरा करणार आहेत। मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आता राऊत आणि आदित्य ठाकरे दौरा करणार असल्याचं कळते। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार असल्याची माहिती आहे। नांदेडमधील पूर परिस्थितीची आदित्य ठाकरे हे पाहणी करतील आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, एकीकडे आपण बघतोय मराठवाड्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आणि अशातच आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा हा पाहणी दौरा। गुरु, आपण पाहिलं असेल तर गेले 2 ते 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता आणि त्यानुसार नांदेडमध्ये आपण पाहिलं असेल तर पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। अनेक शेतांमध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर जनावरं देखील या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं देखील पाहायला मिळालं। आता पंचनाम्यांना देखील सुरुवात झाली आहे, मात्र जी पंचनामे झाल्यानंतर जी मदत भेटणार आहे ती किती दिवसात भेटणार किंवा त्यांचं पुनर्वसन कशा प्रकारे करण्यात येईल ह्याची माहिती घेण्यासाठी खरं तर विरोधी पक्षातील आदित्य ठाकरे असतील किंवा खासदार संजय राऊत असतील हे उद्या नांदेड दौऱ्यावर आहेत। ते नांदेड सोबतच नांदेड असेल, परभणी असेल, त्याचबरोबर संभाजीनगर असेल, हिंगोली असेल या जिल्ह्यांना देखील ते उद्या भेट देणार आहे। बरोबर, त्यामुळे या दौऱ्यादरम्यान पाहणी दौऱ्यादरम्यान कशा पद्धतीने भाष्य हे विरोधकांकडून केले जातं हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।